वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे सॅटरडे आणि सॅटरडे म्हटलं की भरभरून कामांनी भरलेला दिवस असतो. सो कामांना सुरुवात करण्याआधी म्हटलं चला गार्डनमध्ये येऊया आणि जे काही माझ्या झाडांची अपडेट आहे ते तुम्हालाही देते. सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बाल्कनी जे आहे ते एकदा रिसेट केली आणि जे काही खूप सुंदर असे ग्रो झालेले झाडं होते ना ते झोक्याच्या समोरच्या साईडला मी इथे ठेवलेले आहे. आणि रबर प्लांट तुम्ही बघू शकता याची ग्रोथ इतकी जास्त चांगली होत आहे ना की अक्षरशः म्हणजे तुमसरला तो खूप छोटा होता आणि इथे येऊन ना त्याची भरपूर हाईट जी आहे ती वाढलेली आहे. सो त्याच्या हाईटमुळे ना हे मी इकडे सदाफुलीचं झाड ठेवलेलं होतं आणि त्याचे फ्लावर्स जे आहे ते सगळे लपून गेलेले होते आणि सदाफुलीलाही इतके छान छान फ्लावर्स येत आहेत ना की खूपच मस्त. आणि ही पिंक सदाफुली, सो याला पण इतके सुंदर फ्लावर्स येत आहेत ना आणि याचा कलर खरंच खूपच गोड आहे. त्यानंतर हे ॲडेनियमचं झाड मी पेट्रोल पंपवरून चोरून आणलेला होता. सो त्याला मी लावल्या आणि त्याला इतक्या भरभरून कड्या आलेल्या आहेत ना की अक्षरशः मला विश्वासच बसत नाही. काही दिवसांमध्ये या प्लांटला छान असे भरभरून फ्लावर्स आपल्याला दिसणार आहे. सो तो लूक मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करते. त्यानंतर आजच्या दिवसाची सुरुवात अगदी 6:30 वाजतापासून झालेली आहे कारण मुलांना सुट्टी होती त्यामुळे आज आम्ही लेट उठलेलो आहोत. सो उठल्याबरोबर आधी तर गार्डनमध्ये व्हिजिट होतेच माझी. त्यानंतर म्हटलं चला मुलांचे जे काही युनिफॉर्म आहेत ते मी मशीनला लावून देते. सो मी सेकंड सॅटरडे आणि फोर्थ सॅटरडे जे आहे ते त्यांना सुट्टी असते आणि जेव्हाचं आम्ही आलेलो आहोत तेव्हाचे सॅटरडे सुट्टीतच जात आहेत. सो त्यामुळे ना खूप असं काही ड्रेसचं यूज होत नाही म्हणून मग मी आठवड्यातून एकदा मशीन लावून घेते. त्यानंतर मी स्वयंपाकाची तयारी इथे करून ठेवलेली होती. सो हा डोस्याचा बॅटर आहे जो इतका छान फर्मेंट झालेला होता ना की खूपच छान. सो सकाळीच मी इथे बटाट्याची भाजी आणि चटणी जी आहे ना ती बनवून ठेवलेली होती. सो हे एवढं काम माझं झालेलं आहे कारण चटणी बनवणे आणि बटाट्याची भाजी बनवणे हे तर खूप म्हणजे मोठा काम असतो. सो ऑलरेडी ते सगळी तयारी झालेली आहे. त्यानंतर इथे मी माझ्यासाठी काळा बनवती आहे. माहिती नाही आता तर असं वाटतंय की आत्ता हा आजार पण नको आहे मला कारण ना मला अक्षरशः म्हणजे दिवसभर मी इतकी बोलते इतकं म्हणजे सगळं छान सुरू असते असं जाणवतही नाही की मला खोकला झालेला आहे. पण जसं रात्री झोपायला गेलं की इतका जास्त खोकला येतो ना की अक्षरशः मला वैताग यायला लागलेला आहे आणि मला खोकल्यासाठी असं बाहेरचं मेडिसिन वगैरे घ्यायला ना मला खूप जास्त म्हणजे कसं तरी होते म्हणून मी मेडिसिन वगैरे काही घेत नाही. त्यामुळे ना आत्ता माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हता म्हणून म्हटलं काय करावं काही समजतच नव्हतं. सो असंच सर्च केलं की खूप जास्त खोकला असल्यावर काय म्हणजे घ्यायचं. सो मग लक्षात आलं की काढा प्यायचा. सो आम्ही जेव्हा कोरोना होता ना तेव्हा इतके जास्त काढा पिले होते की आता बरेच दिवस झाले मी काढा काही बनवलाच नव्हता. त्यामुळे ना मला असं लक्षातही आलं नाही की आपल्याला खोकला झालेला आहे तर काढा घेतला पाहिजे. तर आता मी मोबाईलवर सर्च केला त्यानंतर इथे काढा बनवायला स्टार्ट केलेला आहे. सो त्यामध्ये दालचिनी, त्यानंतर 2 मिरे, 2 लवंग, छान अद्रक असं किसून घेतलेलं आहे आणि एक विलायची टाकली आणि थोडंसं गूळ टाकून ते उकडून घेते. त्यानंतर साईड बाय साईड मी इथे डोसेसुद्धा बनवून घेते आहे कारण मुलंही उठलेले आहे आणि मुलांचं सुरू आहे की भूक लागली मम्मा. सो आधी आम्हाला डोसा देऊन दे कारण डोसा वगैरे म्हटलं की वेदांतला खूप जास्त आवडत असते. सो त्यासाठी आधी जे आहे ना ते डोसा बनवून घेते आणि खरंच म्हणजे डोसा ना हा मी मल्टीग्रेन म्हणजे वापरून सगळे ग्रेन्स जे आहेत ना ते यूज करून मी डोसाचं बॅटर तयार केलेला होता. आणि मला अशी भीती होती की मुलांना ते कदाचित आवडेल नाही किंवा त्याची टेस्ट खूप डिफरंट वाटेल. सो अशीच भीती होती पण मी मुलांना सांगितलेलं नव्हतं की यामध्ये मी हे सगळं टाकलेलं आहे. सो मी डायरेक्ट वेदांतला आधी नेऊन दिलं ताट. सो त्याला इतका जास्त आवडला ना की खूपच जास्त म्हणजे अगदी व्हॉइस ओव्हर मी खूप दिवसानंतर देते आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की आम्ही आज दिवसभर पूर्ण फक्त डोसे खाल्लेले आहे कारण इतके छान झाले होते ना की खूपच जास्त. सो माझा जो काळा मी बनवायला ठेवलेला होता ना तो उखडत राहिला आणि मी इथे पटापट डोसेच बनवून घ्यायला सुरुवात केली कारण वेदांतला चिवला आणि चिवच्या पप्पांना इतके जास्त आवडले की त्यांचं बॅकग्राऊंडमध्ये सुरू होतं की पटापट पटापट दे आणि मला असं गरम गरम बनवून त्यांना खायला देण्यासाठी ना मला खूप जास्त आवडत असते.
सो डोसे बनवण्याच्या चक्करमध्ये ना 2 ग्लास काढा मी इथे बनवायला ठेवलेलं होतं आणि अगदी अर्धा कपच इथे काढा बनवून तयार झालेला होता. सो त्यामध्ये वरून मी जे आहे ना डाबर हनी टाकून दिलं आणि डाबर हनी जो असतो ना तो थोडा गरम असतो, म्हणजे कोल्डला वगैरे त्याचे भरपूर काही फायदे होतात. त्यानंतर यांना सगळ्यांना मी डोसे खायला देऊन दिले. म्हटलं चला आधी बसून जो आहे तो गरमागरम काढा पिऊन घेते, म्हणजे माझा घसा जो आहे तो थोडा शेकल्यासारखं होऊन जाईल आणि थोडा खोकला जो आहे तो कमी होईल. आता म्हटलं की चला काढा घेऊन घेऊया, म्हणजे बघूया आजचा रात्रीचा रिझल्ट. जर मला नाही बरं वाटलं तर मग मी नक्कीच डॉक्टरांना दाखवते. त्यानंतर ना जसं सॅटर्डे म्हटलं की मुलांना सुट्टी असली की आठवड्याभर जे काही शूज वगैरे यूज झालेले असतात मुलांचे स्कूलचे ते वॉश करणं, टिफिन बॅग वॉश करणं, त्यानंतर स्कूल बॅग वॉश करणं, युनिफॉर्म वॉश करणं आणि हे प्रत्येक आईची ड्युटी असते दर आठवड्यातली. सो माझंही तेच सुरू आहे. तर आधी तर मी टिफिन बॅग जे आहे ना ते असं डिटर्जंट लिक्विडमध्ये भिजवत ठेवलेले होते. त्यानंतर व्हाईट शूज जे आहे ते धुवून घेते आणि चिवच्या पप्पांनी म्हटलं की ब्लॅक शूज नवीन आहे तर धुवू नको, फक्त कापडाने पुसून घे, त्यानंतर मग आपण त्या शूजला जे आहे ना पॉलिशिंग करून घेऊया. म्हणून मग मी ते ओल्या कापडाने जे आहे ब्लॅक शूज पूर्ण असं पुसून घेतले. आणि या बरेच बायका अशा गोष्टी जे आहेत ते करत असतात. आय नो मुलांनाही कधी कळत नाही किंवा आपल्या घरातल्या लोकांनाही कळत नाही की आपण किती छोट्या छोट्या गोष्टी करत असतो आणि या छोट्या छोट्या गोष्टी करण्यामध्ये किती सारा आपला वेळ जातो, आपली एनर्जी जात असते. कारण मला माहिती आहे घरातला कोणताच काम जो आहे तो कमी किंवा जास्त नसतो. सो आपण एक हाऊसवाईफ म्हणून ना आपल्याला डेली सगळ्या कामं जे आहेत ते करून घ्यावेच लागतात. आणि माझंही तसंच असते. सॅटर्डेला ठरल्याप्रमाणे मी नेहमी म्हणजे काही जे 2-4 कामं आहेत ते माझे ठरलेले असतो. चला आता असो पूर्ण इथे बॅग वगैरे जे आहेत ते छान मस्त वॉश करून घेतले. सो मुलांचेच नाही तर चिवच्या पप्पांची सुद्धा टिफिन बॅग मी वॉश केलेली होती. त्यांचे सुद्धा शूज जे आहेत ते मी पुसून काढलेले होते. आता इथे ना असं डायरेक्ट जे आहे ना म्हणजे ऊन घरामध्ये कुठेच येत नाही. सो मी एक म्हणजे पूर्ण घरभर फिरली की कुठे कोणत्या कोपऱ्यामध्ये ऊन खूप जास्त वेळ येते. सो मी इथे लातूरला आली ना तेव्हाची मी नोटीस केलेली आहे. आमच्या दोनही बेडरूममध्ये जे आहे ना म्हणजे दुपारी 2:30 वाजतापासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत कंटिन्यूमध्ये त्या दोनही विंडोमध्ये जे आहे ते ऊन असतं. चला हे मला म्हणजे खूप जास्त आवडलं की ही विंडो जरा मोठी असल्यामुळे ना म्हणजे इथे छान स्पेस आहे जिथे मग मी अशा छोट्या मोठ्या वस्तू जे आहे ते सुकवून घेऊ शकते. सो मुलांनी डोश्याची इतकी जास्त तारीफ केलेली होती ना की मला राहावलंच गेलं नाही. सो म्हणून लगेच ते काम केल्यानंतर मी ते डोसा खायला बसलेला आहे. म्हटलं चला आधी जो आहे तो पोटोबा करून घेऊया, कारण तसंही भरपूर कामं आहेत जे लिस्टमध्ये बाकी आहेत. आणि मला एक अशी सवय आहे, म्हणजे ही टिप्स म्हणा किंवा एक सजेशन मी तुम्हाला देते की जेव्हा कधी आपल्याला दिवसभर कुठलाही काम करायचं असतो ना त्याची एक यादी करून ठेवली ना तर मग आपल्याला पटापट ते काम जे आहे ते करता येतात. सो त्यानंतर मी मस्त इथे ब्रेकफास्टमध्ये जे आहे ना डोसा खाल्लेला होता. सो मला सध्या म्हणजे मी जास्तीत जास्त प्रोटीन खाण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून म्हटलं चला आता मिल्कशेकसुद्धा मी स्वतःसाठी बनवून घेते. बनाना आणून होते माझ्याकडे आणि बनाना खराब होण्याआधीच म्हटलं की ते पोटात गेलेले बरे, नाहीतर कधी कधी काय होते ना बनाना पूर्ण खराब होऊन जातो, अगदी मग खाण्याची इच्छा होत नाही, पूर्ण लूज होऊन जातो. सो म्हणून मग म्हटलं की 2 बनाना होते जे आता त्यांची कंडिशन जे आहे ना उद्या परवापर्यंत खराब झालेले असते. म्हणून मी इथे ड्रायफ्रूट्स भिजवत टाकलेले होते. सो आता मी बनाना मिल्कशेक घेऊन घेते. याने वेट गेन पण होतो आणि आपल्या हेल्थसाठी पण खूप छान असते. सो सध्या मला तरी वेट गेन करायचं नाही आहे, पण मला ना हेल्थसाठी मला खूप जास्त म्हणजे या वस्तूंची गरज आहे. म्हणून मी हे सध्या माझ्या डाएटमध्ये ॲड केलेले आहे. सो मी डेलीच्या व्लॉगमध्ये छोटे मोठे प्रोटीन त्यानंतर फायबरयुक्त डाएट जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करत असते. तुम्हाला वाटत असेल की तुम्हालाही अशा प्रकारचं डाएट घ्यायला हवं, सो तुम्ही नक्कीच ॲड करू शकता. त्यानंतर इथे म्हणजे जे काही ड्रायफ्रूट्स होते ना मी ते रात्रभर छान भिजवत घातलेले होते. सीड्स होते माझ्याकडे, सनफ्लावर सीड्स, त्यानंतर पंपकिन सीड्स होते ते सुद्धा मी भिजवत टाकलेले होते. अक्रोड भिजवला होता, काजू, बदाम, असं करून जेवढे ड्रायफ्रूट्स होते तेवढे सगळे भिजवून घेतले. आणि इथे मस्त असा मिल्कशेक जो आहे तो माझा तयार झालेला होता. सो यामध्ये ना मी थोडे चिया सीड्ससुद्धा ॲड करते. तर चिया सीड्स मी रात्री भिजवलेले होते, तर म्हटलं चला सेपरेट पिण्यापेक्षा मी या शेकमध्येच टाकून जे आहे ते माझं शेक जो आहे तो एन्जॉय करते.
सो आत्ता तुम्हाला इथे बघून वाटेल नाही, पण मी अख्ख्या 3 तासांनंतर म्हणजे झोपून उठलेली आहे. म्हणजे झालं असं, मी मिल्कशेक आणि त्याच्यानंतर डोसे इतके जास्त खाल्लेले होते की मला अक्षरशः इतकी जास्त झोप येत होती. आणि खरंच म्हणजे मी इथे आली तेव्हाची ना, मी दुपारी फर्स्ट टाईम 3 ते 4 तास झोप घेतलेली आहे. आणि आता दुपारचे 3 वाजलेले आहेत माझे. आणि बाकीचे कामही बॅलन्स आहेत माझे. गहू मला म्हणजे क्लीन करायचे होते, कारण गव्हाचं पीठ माझं संपलेला होता. सो ते सुद्धा होते करायचे आणि भरपूर गोष्टी बॅलन्स होत्या. आणि मी मस्त झोप काढून घेतलेली होती. तर म्हटलं चला, असो आता जो काही टाईम आहे तो टाईम आता मी मॅनेज करण्याचा प्रयत्न करते. सो बाल्कनीमध्ये बसलीच होती आणि मला बाल्कनीमध्ये बसून जे आहेत ना, ते अगाऊधंदे सुचत होते. म्हणजे असंच लक्ष गेलं नेल्सकडे, की किती दिवस झाले मी नेलपेंटसुद्धा म्हणजे माझ्या हातांना लावलेला नाही. म्हणजे किती म्हणजे आपण कामांमध्ये बिझी असतो ना, म्हणजे स्वतःकडे लक्ष देण्यासाठीच टाईम नसतो आपल्याकडे. आणि माझ्याकडे नेलपेंट्सचं छान कलेक्शन आहे. सो मग पटकन गेली मी आणि नेलपेंट्सचं जी बास्केट होती ना छोटीशी, त्यामध्ये मी अरेंज करून ठेवलेले होते ते आणली. आणि म्हटलं चला एक सुंदरसा कलर जो आहे तो नेल्सला लावून घेऊया. सो अशा प्रकारे नेल्सला कलर लावलं. त्यानंतर मी स्वतःला आज टार्गेट दिलेलं आहे की आज दिवसभरामध्ये जास्तीत जास्त मी गरम पाणीच पिण्याचा प्रयत्न करते. सो ऑलरेडी मी 3 ते 4 बॉटल्स जे आहेत ना, ते म्हणजे रात्रभर गरम पाणी करून त्याला थंड होऊ दिलं. आणि सकाळीच 3 ते 4 बॉटल्स जे आहे ते भरून ठेवलेलं होतं. म्हणून आज दिवसभर बॉटल जे आहे ते माझ्या हातातल्या हातातच आहे. म्हणजे जेव्हा कधी मला पाण्याची आठवण येते तेव्हा मी गरम पाणीच पिते. कारण आता हा खोकला जो आहे तो मला नको पाहिजे, म्हणून ना मी माझे एक एक प्रयत्न जे आहेत ते करणं सुरू झालेलं आहे. त्यानंतर वॉशिंग मशीनला मुलांचे युनिफॉर्म्स लावलेले होते, ते सुद्धा सुकवायचे राहिलेलेच होते. तर म्हटलं चला आता इथे बऱ्यापैकी ऊन आहे तर तेही सुकायला टाकून देते. तर चला, बघता बघता दिवस कसा जातो ना कळतच नाही. आणि आता सायंकाळची 4 वाजलेले आहेत. सो म्हटलं चला आता चहाचा टाईम जो आहे तो झालेला होता. तसं तर म्हणजे मी गेल्या 8 दिवसापासून चहा काही घेतलाच नव्हता. म्हणून म्हटलं आज म्हणजे सगळे घरी होते, त्यातल्या त्यात बिस्किटसुद्धा आमच्याकडे भरपूर अवेलेबल होते. म्हणून म्हटलं चला चहा तर बनतेच. आणि मला चहा बिस्किट हा जो प्रकार आहे ना, तो मला खूप जास्त आवडत असते. सो चिऊचे पप्पा काही दुधाची चहा घेत नाही, म्हणून मी त्यांच्यासाठी जे आहे ना ब्लॅक टी बनवून देते. आणि आमच्यासाठी मी इथे मस्त दुधाची चहा बनवून घेते आहे. त्यानंतर सकाळपासूनची जी काही भरलेली भांडी होती ना, ती इथे आता घासून घेते आहे. त्यासोबतच मला मुलांचे बॉटल्स देखील क्लीन करायचे आहे. सो मी आठवड्यातून एकदा तरी मुलांचे बॉटल्स जे आहे ना, छान अशा गरम पाण्यामध्ये क्लीन करून घेत असते. सो बॉटलमध्ये मी क्लीन करण्याआधी गरम पाणी भरून ठेवलेला होता आणि थोडंसं डिशवॉश लिक्विड टाकलेलं होतं. त्यानंतर माझ्याकडे असं ब्रश आहे. या ब्रशच्या साह्याने जे आहे ना, आतून बाहेरून छान असं क्लीन होऊन जातात. आणि खरंच हायजीनसाठी खूप चांगलं आहे, कारण मुलं कधी कधी काय करतात ना, बॉटल खाली पडली किंवा तोंडाने वगैरे पाणी पितात. त्यामुळे ना आपण बॉटल्सची सुद्धा अशी नीट काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर सोबतच पूर्ण किचन जे आहे ते क्लीन करून घेतलं. छोट्या मोठ्या बुकेसाठी इथे मी ड्रॅगन फ्रूट्स कट केलं. चिऊच्या पप्पांना मार्केटमध्ये पाठवलेली होती आणि त्यांनी एवढी सारी कोथिंबीर घेऊन आलेली आहे. तर म्हटलं चला आता थोडंसं रिकामा वेळ होता माझ्याकडे, म्हणून मी इथे कोथिंबीर जे आहे ना ते निवडून ठेवून दिली डब्यामध्ये. सध्या मी कोथिंबीर वॉश करत नाही आहे, कारण या वातावरणामध्ये कोथिंबीर सडूनच जाते. त्यानंतर आमच्याकडे आलेला होता मोठा पार्सल. आता पार्सलमध्ये काय आहे आता तुम्हीच बघा. सो आम्हाला घरी सुट्टी असली की आम्हाला असे काहीशी तरी कलाकारी करायची असते. सो हा कार्डबोर्डचा बॉक्स घेऊन त्याने मस्त खाली सेलोटेप वगैरे चिपकून जे आहे ना, मस्त इथे बॉल्सचा कलेक्शन जमा केलेला आहे. त्यानंतर रात्री जेवणामध्ये अंड्याची भाजी बनवली होती. सो असा होता आमचा आजचा काहीसा दिवस. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. सो बाय एव्हरीवन, हॅव अ गुड डे.